नमस्कार, मी शुभांगी गुले माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला पावसाळ्यातील रानभाजीचा प्रकार दाखवणार आहे। हे आहेत दौडीचे फुलं। याला काही भागामध्ये जीवतीचे फुलं सुद्धा म्हणतात आणि वर्षा डोडी हे सुद्धा नाव आहे त्याचं। तर आपल्या प्रांतानुसार त्याची वेगवेगळी नावे आहेत। तर हे दौडीचे फुलं घेतले मी आणि तुम्हाला याची मी भाजीची रेसिपी टाकलेली आहे आधी, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन। आपण याची आता भजी करणार आहोत, दौडीच्या फुलांची भजी। तर हे फुलं घेतलेली आहेत, तुम्ही निवडून घेऊ शकता किंवा मग असे गुच्छाच्या रूपात सुद्धा घेऊ शकता। तर आता साहित्य बघून घेऊ आपण। बेसन पीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहे त्यानुसार घेऊ शकता। बेसन पीठ 1 वाटी घेतले मी। मिरची, लसूण आणि अद्रक हे घेतलेलं आहे आपण भज्यांमध्ये टाकण्यासाठी। असं मी वाटण करणार आहे जाडसर। थोडासा खाण्याचा सोडा घेतलेला आहे चिमूटभर, मीठ घेतलेलं आहे चवीसाठी, थोडीशी हळद आहे, कोथिंबीर आहे आणि लिंबूचा रस टाकणार आहोत आपण थोडासा। तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आपले भजे थोडे क्रिस्पी होण्यासाठी आपण त्यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत। चवीपुरती सोडा आहे, पावसाचे दिवस आहेत, पावसाळी वातावरण, तर आपण थोडा सोडा टाकणार आहोत। हे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि हे पाणी आपलं पीठ भिजवण्यासाठी। आता आपण भज्यांसाठी पीठ भिजवून घेऊ। बेसन पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची। आपण मिरचीचं लसूण अद्रक मिरचीचं वाटण जाडसर केलेलं आहे ते टाकायचं आहे। हिरवी भाजी असल्यामुळे आपण हिरवी मिरची घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ घेतलं आपण आधी। आता आपण थोडासा ओवा टाकणार आहोत त्यामध्ये, कोथिंबीर। हे पीठ आता आपण पाणी टाकून भिजवून घेणार आहोत। भज्यांसाठी जशी कन्सिस्टन्सी लागते तशी भिजवणार आहोत आपण। बघा झालेलं आहे आपलं पीठ तयार। आता मी यामध्ये जे निवडून ठेवलेले होते फुलं ते सुद्धा टाकणार आहे। याच्या तुम्ही अशा पाकड्या करून सुद्धा काढू शकता भजी। अशा पाकड्या करायच्या आहे वेगळ्या आणि त्याच्यापासून आपल्या पिठामध्ये ते मिक्स करून घ्यायचे आहे, जसे आपण कांदा मिरचीचे काढतो त्याप्रमाणे साधी हे अशा। आता यामध्ये आपण चिमूटभर सोडा टाकणार आहोत आणि थोडासा लिंबाचा रस त्यामध्ये, म्हणजे आपले भजी छान फुलतील। आता आपण भजी तळायला घेऊ। पीठ भिजून झालेलं आहे, आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण भजी तळायला घेणार आहोत। तर मी हे बघा हे असे ठेवलेले होते मी, त्याला अख्खेचे अख्खे आपण असे बेसन पिठामध्ये बुडवून त्याची भजी काढणार आहोत। तर आपण आता भजी तळून घेऊ। भजी आपण आता कुरकुरीत तळून घेणार आहोत। बघा आपली भजी तळून झालेली आहे छान सोनेरी रंगावरती। आता आपण त्यांना काढून घेणार आहोत। तयार आहे आपली दौडीच्या फुलांची भजी। बघा किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे ती। तुम्ही करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा।